नमस्कार मंडळी, मराठी वीकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत. पुरणपोळीच्या ताटात कोणती गोष्ट शोभत असेल तर ही कुरडई, आणि ती पांढरी शुभ्र झाली तरच आपल्याला ताट भरल्यासारखं आणि छान सुशोभित दिसतं. ही बघा, कुरडई पांढरी शुभ्र झालेली आहे आणि तळली गेली तर एकदम कढई भरून तळली जाते अशी आहे ही कुरडई. खुसखुशीत आहे, कमी तेल पिणारी आहे आणि ही कुरडई म्हणजे आपली मेहनतीची कुरडई. म्हणजे आपण गहू भिजू घालून थोडंसं मेहनत पडली असते आणि त्याचं फळ हे असं पांढरं शुभ्र आणि खुसखुशीत चारपट फुलणारं असतं. अशा कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. पारंपरिक पद्धतीच्या आपण गव्हाच्या कुरड्या आज पाहणार आहोत. थोडासा व्हिडिओ मोठा होईल, पण शेवटपर्यंत बघा. तुम्हाला बारीक बारीक गोष्टी कुठं समजल्या नसतील, कुठं माहिती नसतील, अशा तुम्हाला मी सांगणार आहे. या पद्धतीचा आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. आता इथं मी 3 किलो गहू घेतलेला आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे चीक कसा घ्यायचा. कोणताही गहू घ्या तुम्ही, फक्त तो जुना असावा आणि त्याला जास्त चीक पडणारा असावा. आपल्याला कळतंच की पीठ दळायला गेल्यानंतर त्याला भरपूर पीठही पडतं. अशा पद्धतीचा हा गहू गुबगुबीत असावा. 4 दिवस भिजवायचा आहे. 4 दिवस म्हणजे 3 दिवस पूर्ण भिजवायचे आहेत. 4थ्या दिवशी आपल्याला हे चीक घ्यायचं आहे, कारण 3 दिवसामध्ये छान गहू भिजला जातो आणि दाबला थोडा तरी तो त्याच्यातून चीक बाहेर येतो. आणि चीक मिक्सरनं घ्यायचा नाही, अशा पद्धतीच्या मशीननं घ्यायचा आहे. याला ॲडजस्टमेंट असते आणि फक्त गहू चीक बाहेर येतो आणि गव्हाचं कवर अख्खच्या अख्खं तसंच राहतं या मशीननं. अशा पद्धतीनं करायचं. मिक्सरवर केला तर बरीच ताम त्याच्यामध्ये जाते, मग खूप गाळावं लागतं, तेव्हा कुठं ते चीक आपला पांढरा मिळतो. पण ह्या मशीननं जास्त घ्यायची गरज पडत नाही. फक्त आपण कोंडा 3दा पिळून घ्यायचा आहे. एकदा चाळणीनं चाळायचं आणि एकदा डबल कपड्यानं चाळून. हे असं माझं पूर्ण 2 डब्बे चीक तयार झालेलं आहे. भरपूर पाणी टाकून चीक पिळून घ्यायचं आहे. हीच खूप मेहनत आहे, ही करायची आहे. आणि चीक मी 3 टप्प्यात केलेला आहे. स्टीलच्या पातेल्यातला खालचा गाळ आहे आणि त्या दुसऱ्या पातेल्यातला वरचा थोडासा थर असतो आणि सगळ्यात वरचा थर असतो जो की आपण भरपूर पाणी काढलेलं असतं, ते एका डब्यामध्ये आहे. खालच्या थराच्या कुरड्या करायच्या आहेत आपल्याला अगोदर, कारण त्याच्या कुरड्या जास्त पांढऱ्या शुभ्र होतात. आणि हे डब्यातल्या आणि ते जर्मनच्या पातेल्यातल्या मिळून एकदा करायच्या आहेत. त्याच्या कुरड्याचा कलर किंचित बदलतो, पण जे आपण खालचं पाणी काढलेलं आहे त्याच्या एकदम पांढऱ्या शुभ्र तुम्ही रुकवतातही देऊ शकताल, अशा ह्या कुरड्या आहेत. चीक काढल्यानंतर 1-2 दिवस असा बाहेर ठेवून पाणी काढत राहिलं तरी चिकाचा कलर मस्त येतो. तुरटी टाकून आपण हा चीक बनवलेला असतो आणि वरचं पाणी असं लालसर काढायचं आहे. जेवढं तुम्ही पाणी काढताल तेवढं तुमच्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात आणि चीक 1-2 दिवस जरी राहिला तरी तो छान राहतो. आणि जर तुम्हाला वेळच नसेल करायला तर हा चीक फ्रीजमध्येही खूप दिवस पाणी काढून राहतो. आणि तुम्हाला कधी चीक असा घट्टसर चीक असेल तर तो तुम्ही ताटामध्ये घेऊन वाळवला तरी तो चीक परत तुम्हाला कशातही, तांदळाच्या कोणत्याही कुरडीमध्ये असं वापरता येतो. आता हा घट्टसर चीक आहे, त्याचाच आपण ह्या कुरड्या करणार आहोत आणि त्याचं वरचं पाणी मी काढून घेतलेलं आहे. जेवढं पाणी तुम्ही काढताल तेवढं ते छानच आहे. आणि असं आपलं 1-2 दिवस मी असंच चीक ठेवलेला आहे. आता बघा, हा घट्ट गोळा आहे. हा गोळा वाळू पण शकतो. जर तुम्हाला कधी दुसऱ्या पदार्थामध्ये काही वापरायचा असेल तर हा गोळा तुम्ही तिथं वापरू शकता. वाळवून छान वाळलाही जातो आणि लागेल तेव्हा तुम्ही त्याचा वापरही करता येतो. हा असा चीक आपल्याला पूर्ण पातळ करून घ्यायचा आहे. जेवढं पाणी निघतं तेवढं काढायचं आहे. आता बघा, हे घट्ट चीक आहे. इथं पाणी तुम्हाला दुप्पट वापरावं लागेल चीक घेताना, आपल्याला चीक शिजवताना. आणि ते दुसरे 2 चीक एकत्र करणार आहे तिथं 1.5 पट पाणी वापरायचं आहे. चिकाचा घट्टसरपणा बघूनच तुम्हाला पाण्याचा वापर करायचा आहे. आणि गहू पण काही चिकट असतात, काही गव्हामध्ये चिकटपणा नसतो. अशा वेळेस तुम्ही 1.5 पट पाणी वापरायचं आणि ज्या गव्हामध्ये चिकटपणा जास्त आहे त्या गव्हाला चीक घेताना दुप्पट पाणी वापरायचं आहे. आता हे एवढं छोटं पातेलं माझा चीक भरलेलं आहे, त्याच्या दुप्पट पाणी मी गरम करायला ठेवणार आहे. आणि अर्धं पातेलं आणखीन एक्स्ट्राचं वर गरम करायलाच ठेवायचं. जर घट्ट वाटला तर तिथं लगेच आपल्याला वापरता येतं. आता इथं मी 1.25 पातेले हे छोटे घेतलेले आहेत. परत आपल्याला चीक विसळून टाकावा लागतो परत, तेव्हा 1 वाटीचा वापर करणार आहे. तेव्हा म्हणजे आपलं पूर्ण 2 दुप्पट पाणी चिकाच्या होणार आहे. आता हे वरचं अर्धं पातेलं मी एक्स्ट्राचं टाकलेलं आहे.
आता मी ही चुलीवर करणार नाही. तुम्हाला स्लॅबवर असं करायचं असेल तर अशा पद्धतीच्या चुलीवर तुम्ही करू शकता. एकदम ह्याला गॅससारखी चलते, याचा मोड कमी जास्त करता येतो. आणि पातेलं पसरट घ्यायचं आहे. पातेल्याला मी थोडंसं तेल आणि निरमा चोळलेलं आहे, त्यामुळे पातेलं काळं झालं तरी पटकन निघलं जातं. अशा पद्धतीचं पातळ करून घेतलेलं आहे ही चीक. आता याच्यामध्ये जास्त पाणी नाही, फक्त 10 ते 20% पाणी आहे, त्यामुळे दुप्पट पाणी लागेल याला. आता इथं लगेच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. या पद्धतीनं हे आपल्याला गाठी फोडून हा चीक तयार झालेला आहे. आता तुम्ही गॅसवर खाली करताल तर परत बाहेर करायला जाताना थंड होतो तो चीक, त्यामुळे अशा पद्धतीच्या चुलीवर करायचं आणि पसरट पातेलं वापरायचं, म्हणजे आपल्याला छान हटता येतं. आता आपलं पाणी गरम झालंय, जास्त खळखळ उकळी येऊ द्यायची नाही. खळखळ उकळत्या पाण्यात चीक टाकला तर गाठी होतात. आता आपण हे वरचं एक्स्ट्राचं अर्ध पातेलं काढून घेणार आहोत आणि पातेलं खाली उतरून मग त्याच्यात चीक असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण जर तुम्ही उकळत्या पाण्यात टाकल्या तर त्या गाठी फुटत नाहीत, परत खूप त्रास होतो. थोडंसं खाली उतरून पाणी थोडं कोमट झालं तरी चालू शकतं, पण खळखळत्या पाण्यात चीक कधीच टाकायचं नाही. आता वरचं एक्स्ट्राचं एक वाटी पाणी इथं मिक्स केलेलं आहे, दुप्पट पाणी झाले आता ह्या चिकाच्या. आता पातेलं वर ठेवायचं आणि हे असं हटवून घ्यायचं आहे. या चाटून छान हटलं जातं. आता इथं मी एकटीच हटायले. असं पसरट भांडं असलं तर लगेच हटता येतं. छान सगळं हलवत राहायचं, टाकल्यापासून सतत हलवत राहायचं. 5-1 मिनटं तरी हलवायचं. लगेच जाळ जास्त असेल तर आळून येतं पटकन, त्यामुळे इथली प्रोसेस थोडीशी पटपट करायची आणि परत जाळ थोडासा कमी करायचा आणि मग असं हे शिजून घ्यायचं आहे. इथं आपल्याला 3 वाफा द्यायच्या आहेत चांगल्या 7-8 मिनटाच्या. चीक चांगला शिजला गेला पाहिजे. चीक काचासारखा एकदम चमकदार शाईनचा शिजला जातो. याला थोडासा कलर चेंज होतो, बदल होतो त्याचा, आणि मग छान आपला चीक शिजला जातो. असं एकसारखं हलवता येतं असं पसरट भांड्यामध्ये आपल्याला. आणि जर तुम्ही छोटं पातेलं घेतलं तर त्याच्यात लवकर हलत नाही, कारण खूप चिकट असतो हा चीक. त्याच्यामुळं हे असं पसरट जरा घ्यायचं. आणि कमी केला आहे मी गॅस, आपलं चूल. त्याची जाळ थोडा कमी करता येतो या शेगडीला. आणि आपला शिजला आहे चीक. शिजल्यानंतर तो असा काचासारखा दिसतो आणि शेवग्यात भरून. जास्त पातळ झालं तर त्याच्या कुरड्या चिपट्या होतात आणि घट्ट झालं तर तळल्यानंतर त्याच्या कुरड्या जास्त तळत नाहीत, कडक होतात. त्यामुळे या पद्धतीचा चीक योग्य प्रमाणात माप सांगितलं आहे मी, त्याच पद्धतीचं वापरायचं माप, म्हणजे तुमच्या कुरड्या मस्त तारा, त्याच्या सुटसुटीत तारा खाली पडतात. ह्या बघा अशा, आणि पांढरी शुभ्र अशी आपली कुरडी तयार होते. या पद्धतीनं तुम्ही करा. ही मेहनतीची कुरडी असते, त्यामुळे सावकाश दमाने करायचं, घाई गडबड करायची नाही, कारण खूप मेहनत पडलेली असते अशा कुरडीला. आणि इतर कुरड्या असतात त्या पटकन होतात, पण या कुरडीची सर कोणत्याच कुरडीला येणार नाही. अशी ही आपली पारंपरिक पद्धतीची कुरडी असते, त्यामुळे सावकाश मन लावून हे काम करायचं. बरोबर कुरड्या तुमच्या छानच येतील, कधीच बिघडणार नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही केल्या तर. तेवढ्या चिकामध्ये 30-31 कुरड्या झालेल्या आहेत मोठ्या, आणि छोट्या झाल्या तर 40-45 कुरड्या होतात. आणि जो शिल्लक राहिला आहे चीक त्याच्यात पण एवढ्याच कुरड्या होतात. दोन्ही मिळून भरपूर अशा तुम्हाला वर्षभर पुरतील अशा कुरड्या होतात. हे असं पातेलं झालं आहे आपलं चीक शिजवून. त्याला खाली तेल लावायचं नाही, तेल लावलं तर मग वर करपलेलं वर येतं. त्यामुळं अजिबात कुरडी करताना तेलाचा वापर करायचा नाही. अशा पांढऱ्या शुभ्र सुटसुटीत ताराच्या अशा आपल्या योग्य प्रमाणात झालेल्या आहेत. ह्या वाळल्यानंतर अशा पांढऱ्या शुभ्र तुम्ही रुकवतात ह्या देता येतील अशा होतात. छान मन लावून केलं तर कोणतीही गोष्ट छानच होते. अशा पद्धतीनं ह्या एका पातेल्याच्या चिकाच्या एवढ्या झालेल्या आहेत. आणि दुसऱ्या दिवशी मी त्या दुसऱ्या पण केल्या, त्याच्या मिळून एवढ्या झालेल्या आहेत. त्याचा थोडासा कलर कमी येतो आणि खालच्या चिकाचा असा कलर येतो. तुम्हाला कशा दोन्ही मिक्स करून केल्या तरीही चालतं, पण थोडासा बदल होतो चिकामध्ये. आणि तळल्यानंतर बघा ही कुरडी किती फुलते, 4 ते 5 पट. व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.